या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। जयकुमार गोरे यांनी सोलापूर शहराची अचानकपणे पाहणी केली। या दरम्यान त्यांनी कुर्डूतील मुरुम उपसा यावर प्रतिक्रिया सुद्धा दिली नाही असं म्हटलं जात आहे। अहवाल प्राप्त झालेला असून 2 दिवसांपूर्वी कलेक्टर महोदयांनी या संदर्भातली सगळी माहिती घेऊन एक अहवाल दिलेला होता आणि त्या अहवालामध्ये झालेलं उत्खनन हे बेकायदेशीर झालेलं आहे असं स्पष्ट सांगण्यात आलं। या ठिकाणचं जे काम आहे ती कामं संपलेली होती आणि बाकी उत्खनन करायला कुठली परवानगी सुद्धा घेतलेली नव्हती, त्यामुळे हे झालेलं उत्खनन हे बेकायदेशीररित्या करण्यात आलेलं आहे आणि याविषयी काही लोकांनी गावालाही वेठीला धरू नये अशी वस्तुस्थिती आहे आणि ती समोर आली आणि त्यातनं सगळ्यांनीच आता ग्रामस्थांनी काही गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे, तसंच प्रशासनानं काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि समन्वयानं जाऊन पुढे काम केलं पाहिजे असं म्हटलं जात आहे। मात्र हे मुरुम उपसा जे प्रकरण आहे ते आता चांगलंच तापण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। नाही, त्या ठिकाणी आपण बघाल की जो अहवाल प्राप्त झालेला आहे 2 दिवसापूर्वी कलेक्टर महोदयांनी त्या संदर्भातली सगळी माहिती घेऊन एक अहवाल दिलेला होता। त्या अहवालामध्ये झालेलं उत्खनन हे बेकायदेशीर झालेलं आहे, कारण त्या ठिकाणची जी कामं आहेत कामंही संपलेली होती आणि बाकी ते उत्खनन करायला कुठलीही परवानगी घेतलेली नव्हती। त्यामुळं झालेलं उत्खनन हे बेकायदेशीर होतं आणि ग्रामस्थांनी या संदर्भात काही लोकांचा विषय आहे, अख्ख्या ग्रामस्थांचा नाही आहे आणि त्यांनी ग्रामस्थांनी त्या अशा काही लोकांनी गावालाही वेठीला धरू नये। जी वस्तुस्थिती आहे ती समोर आली आणि त्यातनं सगळ्यांनीच आता ग्रामस्थांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि प्रशासनाने काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि समन्वयानं जाऊन पुढे काम केलं पाहिजे। भिवंडी शहराला हादरवून टाकणाऱ्या एका खळबळजनक घटनेचं गूढ जे आहे ते तब्बल 10 महिन्यानंतर उलगडलंय। एकतर्फी प्रेमातनं एका तरुणीची अगदी निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती आणि या प्रकरणी तब्बल 10 महिन्यांनी आरोपी राजू महेंद्र सिंग याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। हातावरच्या टॅटूमुळे या हत्याकांडाचं गूढ उलगडलेलं आहे। पोलीस चौकशीतून राजूनं नीतू नावाच्या तरुणीच्या खुनाची कबुली सुद्धा दिली। भिवंडीच्या भादवड परिसरातल्या तरेचाळीमध्ये राहत असलेल्या नीतू भानसिंग या तरुणीबरोबर आरोपी राजू मागच्या 2 वर्षांपासून एकतर्फी प्रेम करीत होता आणि त्यानं नीतूला अनेकदा लग्नाची मागणी सुद्धा केली होती, मात्र तिनं ठामपणे लग्नासाठी नकार दिला। एवढंच नाही तर तिचं लग्न ठरल्याची माहिती मिळाल्यानंतर तिनं त्याच्याशी बोलणं पूर्णपणे बंद केलं होतं। याचाच राग मनात धरून 28 ऑक्टोबरच्या रात्री उशिरा राजूनं नीतूच्या घरात घुसून धारदार चाकून तिच्या गळ्यावर वार करत तिची हत्या केली होती। या घटनेनंतर आरोपी राजू घटनास्थळावरनं फरार झाला होता आणि पोलिसांनी तब्बल 10 महिने आरोपीचा पाठलाग केला, मात्र आरोपीनं चकवा दिल्यानंतर त्याचा जो सध्या आता माग लागलेला आहे आणि त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत। आता याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत। त्या टीमने याबाबत स्थानिक पोलिसांशी सुद्धा संपर्क करून खात्री केली असता आरोपीच्या हातावर टॅटू आहे हे दिसून आलं आणि मग आरोपीची खरी ओळख पटली। त्यानंतर आरोपीने त्याचं खरं नाव आणि हकीकत सर्व मान्य करून मी त्या मुलीचा एकतर्फी प्रेमामधून खून केलेला आहे अशी खुनाची कबुली दिली। त्यानंतर API चोपडे आणि टीम आरोपीला स्थानिक कोर्टात हजर करून या ठिकाणी भिवंडीला घेऊन आले व आम्ही पुढील तपास आता करत आहोत। प्रभादेवीमध्ये ठाकरे आणि शिंदेच्या सेनेचे कार्यकर्ते भिडल्याचं जे दृश्य आहे ते समोर आलेलं आहे। प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं जे आहे ते असं म्हणणं आहे की आमच्याकडे वर्क ऑर्डर आहे आणि तसा त्यांनी दावा केलेला आहे। दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आहे। 2 वर्षांपूर्वी प्रभादेवी येथे सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यामध्ये याबाबत वाद झाला होता। श्रेयवादाची ही लढाई आजही सुरूच आहे आणि 2 गटांमध्ये ही लढाई आज पाहायला मिळाली। स्थानिक पदाधिकारी होते ते एकमेकांना देखील भेटले, एकमेकांना शिवीगाळ देखील केली आणि त्यानंतर पोलिसांनी तिथे जाऊन हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। यावेळेस अदखलपात्र गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। प्रभादेवीचा सिग्नल आहे आणि त्याचं सुशोभीकरण करण्यासंदर्भात या 2 गटांमध्ये ही खडाजंगी झाली होती। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ।
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा मिळालाय. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालय विभागाकडून याबाबतचं परिपत्रक जारी करण्यात आलंय. राज्य सरकारकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन आता या निमित्ताने इथं केलं जाणार आहे. शासन गेल्या 2 वर्षांपासून यासाठी प्रयत्न करीत होते आणि यावर्षी आता शासनाचा हा प्रमुख सोहळा म्हणून मान्यता मिळालेली आहे आणि तसा दर्जा मिळाल्यामुळे हा एक अतिशय सुंदर आणि अभिमानाचा क्षण जो आहे तो कोल्हापूरकरांसाठी आहे आणि त्या दर्जाचा कार्यक्रम इथे आता सादर होणार आहे. त्यामुळे अधिकच चांगल्या पद्धतीने इथे दसरा सोहळा जो आहे तो साजरा केलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांनी एकच आनंद व्यक्त केला. कित्येक वर्षांपूर्वीचं बॉम्बे हे अधिकृत नाव बदलून मुंबई करण्यात आलंय. मात्र तरी सुद्धा टेलिव्हिजन विश्वातील सुप्रसिद्ध कॉमेडी शो द कपिल शर्मा शो मध्ये अजून सुद्धा मुंबईचा बॉम्बे असाच उल्लेख केला जातोय. आता त्याचा प्रकरणी जी आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दखल घेतलेली आहे, आक्षेप घेतलेला आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी या संदर्भात सोशल मीडियावर आपली पोस्ट केलेली आहे. यामध्ये कपिल शर्मा आपल्या शो मध्ये मुंबई असा उल्लेख करत नाहीये आणि तो मुंबई असा उल्लेखच त्याने केला पाहिजे असा इशारा त्यांनी दिलेला आहे. मुंबई ही मुंबई आहे, त्याला कुठल्या इतर नावानं संबोधू नये असं अमेय खोपकर यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलंय. जरा पण शरम नाही वाटत की ज्या शहराने आपल्याला पोचले त्या शहराचा उच्चार जे आहे त्यांनी करावा. इतर राज्यामध्ये जाऊन तुम्ही हिंमत दाखवा, बँगलोर बोलायचं हिंमत दाखवा, मद्रास बोलायची हिंमत दाखवा, तेव्हा तुम्ही तुमच्या शोवर बरोबर चेन्नई बोलणार, बंगळुरू बोलणार. मग इथेच का? यापुढे लक्षात ठेवा, मुंबईचा सन्मान राखला गेलाच पाहिजे. तुमच्या चित्रपटांमध्ये काय OTT प्लॅटफॉर्मवर तुमच्या कुठल्याही शोमध्ये, खास करून कपिल शर्मा शोमध्ये मुंबई शहराचा उल्लेख मुंबई हाच झाला पाहिजे, इतर कुठलाही नाही. हा विनंती वजा इशारा समजा. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.